समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथे संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर पतंगराव जगदाळे यांच्या निवासस्थानी सलग 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने परिसरात सलग 2 दिवस भजन कीर्तनाचा गजर झाला। बीजेच्या आदल्या रात्री वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली महाराज रणवरे लोणीकर यांचे कीर्तन झाले, तर सोहळ्याच्या मुख्य दिवशी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त पारायण अविनाश गरड बीड यांचे फुलांचे कीर्तन झाले। त्यानंतर संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले। या दोन्ही कीर्तनात महाराजांनी तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र समजावून सांगण्याबरोबर उपस्थितांमध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला। सुभाष शेठ जगदाळे, सयाजी जगदाळे, अमोल जगदाळे यांच्यासह ग्रामस्थांनी विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। दरम्यान वडूज येथील पेडगाव रस्त्यावरील माजी सैनिक महादेव सुतार गोपुजकर तसेच पेडगाव येथील अशोकराव जगदाळे यांच्या निवासस्थानीही संत तुकाराम बीजेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कितीही पैसे कमवा पण या गोष्टीवरती विश्वास पाहिजे का तर पाहिजे। अढळ अशा पद्धतीची देवावरती कधीच न ढळणारी अशा पद्धतीची निष्ठा हवी सज्जन हो। सांगत होतो मी मगाशी की आपण वृत्तपत्र पाहतो, आपण टीव्ही पाहतो, आपण मोबाईल पाहतो, हे जग गतीनं धावतंय, गतिमान युग पाहतोय, कलियुग आहे हेही आपण पाहतोय। पण या कलियुगात सुद्धा भगवंतावरती अढळ अशा पद्धतीची निष्ठा ठेवणारे निष्ठावान भक्त हे आपण पाहतो। त्याच्यासाठी भगवंतानं जबरदस्त अशी संरक्षण व्यवस्था करून ठेवलेली असते। आपल्या भारतावरती परकीयांची बरीच आक्रमण झाली। एकदा जलालुद्दीन खिलजी नावाचा सुलतान त्याने आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्यांनी बरेच फतवे असे नियम काढले। कथा श्रवण कुणी करायचं नाही, वारी कुणी करायची नाही, ग्रंथ कुणी वाचायचा नाही असे फतवे काढले। जो वारी करेल त्याचे हातपाय तोडले जातील, कथा श्रवण करेल त्याच्या कानामध्ये गरम करून शिस ओतलं जाईल, अशा पद्धतीचे भयानक फतवे काढले। तरी सुद्धा मृत्यूदंडाला सामोरं जाऊन सुद्धा वाऱ्या कधी बंद पडल्या नाहीत। आपली संस्कृती भारतीय संस्कृतीने सोडलेली नाही। त्याच्यासाठी मी सांगितलं भगवंतानं ज्याची निष्ठा भगवंतावरती आहे अढळ अशा पद्धतीची त्याच्यासाठी जबरदस्त संरक्षण व्यवस्था करून ठेवलेली आहे। विठ्ठल सांगतो ऐका, 65 किलोची तलवार घेऊन शत्रूशी लढतो त्याचं नाव येसाजी, 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूशी लढतच राहतो त्याचं नाव तानाजी, 18 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, धान्या वाघाला सामोरं जाऊन धान्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी। विठाला विठाला आणि अशा आपल्या जगद्गुरु तुकोबारायांची गुरुशास्त्री आपल्या तुकोबारायांची देवाला पूजा करायचं ठरवलं। पूजिले गंधाक्षता लावणी तिळे कर्पूर चंदनी ऐसे ये वैष्णवनी वैष्णवासी पूजितसे। वैष्णवांचं तुकोबारायांचं देवाला जसं अक्षता लावून पूजा जया पूजिले पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर तुकोबाराच्या पुष्पक विमानामध्ये देवनिर्मित विमानामध्ये बसतात। त्यावेळी तुकोबारा वाटायला तीर्थयात्रा दोघांना करावी, वारी दोघांना करावी, भजन दोघांना करावं आणि सदा मंडळीच्या इतर आयुष्यपती नामाची सेवा केली। आयुष्यभर आपला परमार्थ हिच्यामुळे झाला। ही जर आपल्याबरोबर प्रेमानं वागली असती तर दिवस आपण हिच्याजवळच बसलो असतो। हिने सरकशपणा केला, हिने चिडचिड केली आणि हिच्या चिडचिडला कंटाळून आपण देवाच्या नादी लागलो, देवाचं भजन केलं। हिच्यामुळं भंडारा रामचंद्र मोराडा आता कसल्याही डोंगरावर ही आपल्यासाठी भाकरीची भोजनाची व्यवस्था केली। तर हिचे कल्याण करू म्हणून जाता विचारलं का वैकुंठाला आवली यायचं का वैकुंठाला। ही भोळी बापडी असणारी माता ही आवली म्हणते वैकुंठाला येते, पण परत किती वाजता येते? पुन्हा रात्री 10चा टाइम होतो। म्हणजे मला सांगा तुकोबारा
समाजकंटक लोक, मग ते साधू माधव असतील, मंदाजी गोसावी असतील किंवा रामेश्वर भट्ट, या लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं का? वेदामध्ये असणारी जशाच तशी संप्रेषण तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये येऊ लागली. वेदामध्ये असणाऱ्या श्रुतीच्या श्रुतीचा अर्थ मराठीमध्ये येऊ लागला आणि त्या काळातल्या धर्मपंडितांनी सांगितलं एका क्षत्रिय कुळामध्ये म्हणजे ब्राह्मणेतर कुळामध्ये जन्माला आलेल्या कुठल्याच माणसाला वेदाचा अर्थ मराठीमध्ये देण्याचा अधिकार नाही. काय करायचं? तुकोबारायांनी लिहिलेली अभंग डोळामध्ये बोलवायचं असं ठरलं. जगद्गुरु तुकोबारायांची आज्ञा देवाची इच्छा मानून आपल्या डोक्यावर शिरसावरती मांडली. लिहिलेल्या गाथा अभंगांच्या वह्या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या आनंद दोहामध्ये इंग्रजीमध्ये नेऊन बुडवल्यानंतर 11 दिवस 12 दिवस अन्न पाण्याविना जगद्गुरु तुकोबाराय राहिले. तुकोबाराय देवाला म्हणू लागले, मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, आता माझं पायी सावधी विठ्ठले. देवाला विनंती केली. देवाची विनवणी केल्यानंतर स्वतः लक्ष्मी माता इंद्रायणी माता 13व्या दिवशी त्या आनंद दोहामध्ये दगडासहित बुडवलेल्या वह्या स्वतः हातामध्ये घेऊन कुठल्याही पद्धतीचं पाणी न लागू देता, कुठल्याही पद्धतीनं पाण्याचा स्पर्श त्या कागदांना त्या वह्यांना न होऊ देता कोरड्या वह्या तुकोबारायांच्या हातामध्ये आणून दिल्या. बालकाशी उपजली या बालकाशी नाम न येतये पाशी, हे विनिया नावेशी उदे चौथी. स्वामी म्हणतात, अरे ठेवलेल्या नावाला ओ कुणीही देतं, पण अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी साधूची गरज आहे. आणि साधू जीवनामध्ये आल्यानंतर साधू तुम्हाला तुमच्यातलं अस्तित्व दाखवून देतात. म्हणजे तुम्ही आहे कोण? आहे मी हा कोण? करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. भावले म्हणतात, मी कोण आहे? मी निवृत्ती दादाच आहे. तुकोबाराला विचारलं, तुम्ही कोणाचे? तर तुकोबारा म्हणतात, आम्ही बाबाजी चैतन्याचे. मग आपण कोणाचे? विठ्ठल. प्रतिनिधी अमर फडतरे, रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.